5,000 जीव मला धमकी आल्या. एसटीनं मी मला धमकी आल्या. सांगायला पण एवढं काय चांगलं काम करा, एखादा आमदार होऊ शकते. आज उदाहरण कोणाला करायचं मित्रांनो, आपल्या या ठिकाणचे पुणे महासंघाचे संस्थापकांचे त्यांच्या आईची पुण्यतिथी आहे. सर्वांना जेव्हा काम होतं पण आपण ते केले, त्यांना जायचं असतं मग त्यांना पण संधी देतो. त्यांना येणार आहे म्हणजे त्यांनी पेपर असं घ्यायला दिले, त्यामुळे त्यांना संधी भाऊ आपल्या बरोबर राहू. स्वराज्य संकल्पक शाहिरी भोसले, राष्ट्रमाता माझी जाऊसाहेब विश्ववंदनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच सर्व महामानव यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. या वज्रमुख बैठकीसाठी उपस्थित नानासाहेब जावळे पाटील, सुभाष काका जावळे पाटील व आमचे नाशिकचे मित्र गणपती गायकर व सर्व मराठा सेवक, सर्व सहयोगी चळवळीतले सगळेजण. आज तुम्हाला मी एक सांगतो, वज्रमुख म्हणजे पहिले वज्रमुख आपली सगळ्यांची एकी हा जरुरी आहे. कारण आपली एकी नसेल तर ही वज्रमुख काही कामाची नाही. दरवेळेस आपण मिटिंग घेतो, सगळं करतो, सगळं करत असताना कुठंतरी निधीच आपल्यामध्येच होतो. हे सगळ्यात मोठी खंत मला असं वाटते. कारण आज तुम्ही बघितलं असं जरांगे पाटीलचा जो दाबा आहे, जर मुंबईमध्ये दाखल झाला असता तर तुम्हाला मी सांगतो की आपल्याला आरक्षण भेटलं असतं. पण काही लोकांनी, आपल्याच लोकांनी तिथं काहीतरी गरदागोदा करून बाहेर त्याला अडवलं आणि तो ताफा आपला मराठ्याचा पुढे जाऊ दिला नाही. हे सगळ्यात मोठी गत आहे. आपल्याला राग आहे, सगळं मला माहिती आहे. कसं राग जरा थोडं कमी करा, माझी विनंती आहे. ते दिमागानं काम करायचं, आपण थोडं दिमागानं काम करणं गरजेचं आहे. कारण कसं आपल्याला माहिती आहे, परिणामावर हल्ला झाला, गाडगे पाटलावर हल्ला झाला. सर्वप्रथम मी त्याचा निषेध करतो आणि हे जाणून बुजून करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. या सरकाराचा सुद्धा मी निषेध करतो. आणि याच्या मधला कोण आहे तुम्हाला आम्हाला सगळं माहिती आहे. मधामुळे भांडण लावून देण्याचं काम कोण करते काय नाही, आपल्याच माणसाला पुढं करून त्याला झुकवण्याचं काम आपल्याच माणूस करते. हे सगळ्यात मोठी खंतची गोष्ट आहे. पहिले आपल्या नेत्यांना आवडणं फार जरुरी आहे. दादा तुम्हाला सांगतो, आपले नेते जर आवडले नाही तर तुम्हाला सांगतो आपल्याला न्याय भेटला नाही. हाके लक्ष्मण ह्यासारखं हाके माणूस काय बोलतो, त्याच्या अवकाश आहे का? तो विधानभवनमध्ये काय म्हणतात ते पडव का? अरे काय हे कुत्रेसारखे पिल्ले सोडलेले, त्यांची ताकद आम्हाला दाखवता का? आमचं जर खरं म्हणलं तर आमची ताकद म्हणजे हे दिसणार नाही. हे तर जे करतंय ना आम्हाला दिसतंय, कोण करतंय काय नाही. आता हे कसं आहे की आपल्याला दाबण्याचं काम हे सरकार करत आहे. पण आपण न भीता आपण वज्रमुख एकजुटीनं जर आपण एकमेकांनी मताने एकमेकाच्या विचाराने एकमेकांनी आलो तर आपण कुठेही कमी पडणार नाही असं मला वाटतंय. थांबतो. जय हिंद महाराज. कारण माझ्या आईची पुण्यतिथी आहे. 5 वाजता मला जेवायला वाढायला नाही दिलं, त्याच्यामुळे मी सगळ्यांची माफी मागतो. थांबतो. जय हिंद महाराज. वज्रमुख राज्यव्यापी बैठकीला उपस्थित असलेले मराठा समाजाचे सर्व, ज्यांनी समाजासाठी दिवसरात्र काम करतात ते सर्व नेते, ज्यांनी ही बैठक आयोजित केली, त्यांचे माधवभाऊ मोठमोठ्यानं बोलत होता. विरोधात पत्रकार परिषद घेतली जाते, पण इतिहास आहे सूर्याची पिसाळ कशासाठी ओळखलं जातं ते आपल्याला माहीत आहे. त्याच्यामुळे त्याची फार काळजी करायची नाही. कुठल्याही झाडाला दगडं मारत नाहीत, आंब्याच्याच झाडाला दगडं मारतात. त्यामुळं इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे आपण. खरं तर मराठा समाज हा फक्त समाज मराठासाठी काम करत नाही. मराठा समाजाचा जर इतिहास बघितला गेला, गावगडा गेल्या 60-70 वर्षापासून शिवाजी महाराजापासून शांततेचं ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तो मराठा समाजाने केलं. पण पूर्वीच्या चित्रपटामध्ये मराठाच्या पाटलाला वेगळ्या पद्धतीनं रंगून एक विलन करण्याचं काम केलं. पण 90च्या पूर्वसंध्येला
मराठा सेवा संघाची स्थापना पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी केल्यानंतर खऱ्या अर्थानं मराठा समाज हा बाबासाहेब आंबेडकरांना मानतो. खऱ्या अर्थानं मराठा समाज अण्णाभाऊ साठेंना मानतो. कारण अण्णाभाऊ साठेंनी पहिल्यांदा शिवाजी महाराजांचं चरित्र रशियाला नेलं. त्यावेळी पंडित नेहरू रशियाला गेले होते आणि त्यांनी पण इथं यशवंतराव चव्हाणांना विचारलं की अण्णाभाऊ साठे कोण आहेत. अण्णाभाऊ साठेंना दिल्लीला बोलवलं, पण अण्णाभाऊ साठे दिल्लीला गेले नाहीत. पंडित नेहरू स्वतः त्यांना भेटायला आलं. ही ताकद ही महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे, जी कधी मराठ्याची ताकद महाराष्ट्राची ताकद म्हणून दिल्ली पुढे सुटली नाही. भावांनो, संभाजी ब्रिगेड छावा याग्यामुळे आहे, पण गेल्या 10 ते 12 वर्षापासून जर आपण विचार बघितला गेला तर आपल्या संघटना नामनुस्त करण्याचं काम हे मनुवादी संघटना करत आहेत. तुम्हाला उदाहरण देतो. जेम्स लेनचं प्रकरण घडलं होतं. जेम्स लेनचं प्रकरण घडलं होतं तेव्हा देशाचे पंतप्रधान आदरणीय अटल बिहारी वाजपेयी होते. बीडला आले होते. आपल्या पोरांनी तरण्यामान पोरांनी त्यांची सभा उडवून टाकली होती आणि भांडारकरची संस्था पुण्यामध्ये जाळली होती, फोडली होती. हा राग या फडणवीसच्या डोक्यात अजून आहे. त्याचा बदला म्हणजे विजयबाबूवर हमला असेल किंवा प्रवीण दादावर हमला असेल. आपली संघटना, कारण काय झालंय, या भाजपवाल्यांना पक्ष फोडले, लोकांना ईडीच्या धमक्या लावून पक्षात घेतले, त्यांची सत्ता स्थापन केली, पण त्यांचं पोट भरत नाही. त्यांना माहित आहे त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकरांचे विचार इथल्या बहुजनांच्या डोक्यामध्ये पुरुषोत्तम खेडेकर साहेबांसारखे लोकांनी पेरलेले आहेत. हे विचार काढण्यासाठी असे भ्याड हमले करत आहेत आणि आपण विखुरलेले आहोत इकडलं तिकडं. त्याच्यामुळे आज मजबूत करावं लागत आहे. परवा विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये कायदा पारित झाला, जनसुरक्षा कायदा. फडणवीस म्हणतो हे जनसुरक्षा कायदा कशासाठी आहे, अर्बन नक्षलवाद, आणि दुसरीकडे म्हणतो या राज्यातला नक्षलवाद संपलाय, फक्त 2 तालुक्यापुरतं मर्यादित आहे. मी तुम्हाला सांगतो, बहुजनाच्या जितक्या संघटना असतील त्यांना पहिलं टार्गेट जनसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत होणार आहे. आंबेडकरांची संघटना असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारात चालणारी संघटना असते, यांना वेगवेगळ्या केसेसच्या अंतर्गत मध्ये टाकण्याचं काम जनसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत होणार आहे. हे मोठा धोका आपल्याला ओळखता येणार आला पाहिजे. दुर्दैव आपण ज्यांना निवडून दिलेली औलाद तिथं जाऊन बसली, पण एकाही फक्त कम्युनिस्ट पार्टीच्या एका आमदारानं या कायद्याला विरोध केला, पण कोणीच या महाराष्ट्रातल्या 288 आमदारांपैकी एका आमदारानं विरोध केला, पण कोणी विरोध केला नाही. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, मी जास्त वेळ घेणार नाही, फक्त महत्वाची एक गोष्ट सांगणार आहे. जेव्हा जेव्हा देशावर संकट आलं, सह्याद्री हिमालयाला मदतीला गेला, आपण वाचलंय. आज नानासाहेब फक्त मराठा समाज संकटात नाही, आज राष्ट्र संकटात आहे. तुम्ही बघा, गेल्या 10 वर्षापासून मोदी पंतप्रधान झाल्यापासून शेतकऱ्याच्या किती आत्महत्या झाल्या. दिल्लीमध्ये शेतकऱ्याचं 9 महिने आंदोलन झालं, 700 शेतकरी गेले. हा मोदी बाबा अजून त्यांना भेटायला गेला नाही. आणि ज्या क्षेत्रातून जे आंदोलन झालं होतं त्या क्षेत्रात त्यांच्या जागा जास्त का निवडून येतात, ईव्हीएम मध्ये घोटाळा करून त्यांनी चेकिंग केली आहे. महाराष्ट्राची विधानसभा सुद्धा एक मोठा घोटाळा आहे. हे सगळं उघड करण्याचं काम फक्त मराठा जातीत आहे. फक्त आता आपल्याला एकट्याला मराठ्याला म्हणून पुढे यावं लागणार नाही, आपल्याला बाबासाहेबांच्या अनुयायांना सुद्धा सोबत घ्यावं लागेल. कारण रस्त्यावर आपल्यापेक्षा फास्ट ते लोक येतात. त्यामुळं पहिल्यांदा या फडणवीस आणि यांच्या टीमनं मराठ्यांना टार्गेट केले. त्यामुळं आपल्याला गावगडातल्या बहुजन समाजाच्या सर्व लोकांना एकत्र करावं लागेल. ओबीसी मराठा वाद बिलकुल नाही. सरकार आल्यापासून आपण बघताय ओबीसीच्या शिष्यवृत्त्या सगळ्या बंद केल्या, त्यांच्या सुद्धा पदरात काहीच पडले नाही. हे आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन पुढे एकत्र येऊन त्यांना सांगावं लागेल. फुले शाहू आंबेडकरांचे जे विचाराचे पायी त्यांना सगळ्यांना एकत्र करून आपल्याला देश वाचवण्यासाठी, भारतीय राज्यघटना वाचवण्यासाठी एकत्र यावं. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सर्वप्रथम मी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मरतो. या ठिकाणी
ठिकाणी भाषण करताना केवळ 2 मुद्दे एका मिनिटात मांडण्याचा प्रयत्न करतो की आता त्यांनी संभाजी भिडे यांचा उल्लेख केला. संभाजी भिडे म्हणजे हे तुमच्या आमच्यासाठी प्रत्येक ग्रामीण भागामध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या डोक्यामध्ये RSSचे विचार पेरण्याचं काम करत आहे. या बैठकीच्या नंतर जर आपलं कधी वज्रमूठ किंवा इतर कुठल्या स्लोगननं जर परिपत्रक निघालं तर आपण या ठिकाणी त्या परिपत्रकाच्या माध्यमातून आवाहन करायला पाहिजे की संभाजी भिडेच्या संघटनेला आपल्या गावामध्ये कुठल्याही मराठा समाजाच्या किंवा बहुजन समाजाच्या युवकांनी त्या ठिकाणी धारा देऊ नये किंवा त्यांना त्यांचे पाळेमुळे रवण्यात देऊ नये. सरळ सरळ संभाजी भिडे यांना विरोध आपल्या परिपत्रकामध्ये दर्शवा लेखी स्वरूपात. तरच जसं जरांगे पाटलांनी गावामध्ये नेत्यांना बंदी केली, आवाहन केले, आपले युवक त्या ठिकाणी समोर आले. तर आम्ही लेखी स्वरूपात केलं तर निश्चितच आपल्या ग्रामीण भागातला युवक भरकटणार नाही आणि आपल्याला येणाऱ्या काळात जो वाढीव संघर्ष करावा लागणार आहे संघटनेला तो कुठेतरी थांबणार आहे. दुसरा मुद्दा या ठिकाणी सांगेल की आपला सर्व बहुजन आणि मराठा समाज हा शेतकरी आहे. म्हणून जसे बच्चू कडू आज आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आहे तर त्यांना आम्ही संघटनेच्या वतीनं प्रत्येक मराठा किंवा शेतकरी असेल त्यांनी समर्थन त्या ठिकाणी कुठल्याही माध्यमातून दर्शवावं. आणि आत्ताच आमचे पांडुरंग शिंदे यांनी सांगितलं त्याचं सरकार आलेलं आहे ते केवळ EVMच्या जोरावर आलेलं आहे. त्याच्यामुळे लोकशाही राहिली नाही, लोकशाही राहिली नाही म्हणून हुकुमशाही आली आहे. आणि या हुकुमशाहीच्या जोरावर ब्राह्मण, थेट मी बोलतो ब्राह्मण, येणाऱ्या काळात आपण ब्राह्मण या नावाचा उल्लेख करू, त्या ब्राह्मणापासून सावध राहा असं जरी लेखी पत्रकात नमूद केलं तरी आपले काही बहुजन मराठा समाज त्या ठिकाणी शोषित होणार. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी आंदोलन असेल किंवा EVMसाठी जर कुठं आंदोलन छेडलं गेलं तर सर्व संघटनांनी त्या ठिकाणी सामील व्हावं असं या ठिकाणी मी विनंती करतो. थांबतो. मी बालाजी सूर्यवंशी परळी. सर्वांना विनंती आहे की हे वज्रमूठ हे सर्व बहुजन समाजाचे आहे. 18 जातीतील 12 मंत्र्यांना घेऊन चालणारी ज्या काळामध्ये 400 काही छत्रपती शिवाजी महाराजांनी कार्य केले, ज्या काळामध्ये किल्ले जिंकले, ज्या काळामध्ये आपण स्वातंत्र्य दिले त्यापर्यंत समाज संघटना वैयक्तिक जातीवर बोलू नये. ज्याचा काटा काढायला तर आपण 100% काटा काढू, पण वैयक्तिक जात कोट करू नये हे हात जोडून विनंती. आजच्या या मराठा समाजाच्या वज्रमूठ बैठकीला उपस्थित सर्वच महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रामध्ये गेल्या 2-3 दशकापासून काम करणारे सर्व सन्माननीय आपल्या सगळ्यांना मानाचा सस्पेर जय जिजाऊ. अगदी 2 मिनिटामध्ये मी फक्त काही सूचना करणार आहे, भाषण करणार नाही. या ठिकाणावरती आपण सगळ्यांनी इथं अत्यंत सुंदर सूचना दिलेल्या आहेत. आता जे या ठिकाणी माधवराव म्हणाले तोच माझा पहिला मुद्दा होता की ज्या 2 हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवरती आपण या बैठका घेतोय, माननीय प्रवीणदादा गायकवाड आणि विजयजी घाडगे या दोघांवरती झालेला जो हल्ला आहे त्या 2 हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आपण ही बैठक घेतोय. तर त्यामध्ये हा हल्ला काही मराठा समाजावरती हा झालेला हल्ला आहे असं माझं मत नाही. स्पष्ट माझं मत असं आहे. तर या दोन्ही हल्ल्यांचं स्वरूप आपण अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. प्रवीण गायकवाड यांच्यावरती झालेला जो हल्ला आहे त्या हल्ल्याच्या पाठीमागची सगळ्यात महत्त्वाची भूमिका अशी आहे की मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड या 2 संघटनांनी महाराष्ट्रामध्ये RSSनं पेरलेलं विष बाहेर काढून इथल्या मराठ्यांच्या घरामध्ये बाबासाहेबांचा आणि बाबासाहेब दलितांच्या घरामध्ये शिवाजी महाराजांचा फोटो नेला आणि हे जातीय दंगल घडवण्याचं जे कटकारस्थान होतं ते बाजूला सारलं आणि बेरोजगार तरुणांना वापरण्याचा हेतू ठेवणाऱ्या RSSला गेल्या 3 दशकात घालून पाडलं. ते होऊ द्यायचं नव्हतं. त्या रागापोटी ज्या सोलापूरमध्ये के सुदर्शन या सरसंघचालकावरती संभाजी ब्रिगेडच्या एका मावळ्यानं बूट फेकला होता, त्याच सोलापुरामध्ये प्रवीण गायकवाड यांच्या तोंडावरती काळी टाकून कॉलर शाही टाकून त्यांना मारण्यात आलं. हा संघाच्या कुविचारी आणि विकृत बदल्याच्या मानसिकतेतून आलेला हा हल्ला होता. तो फक्त मराठा समाजावरती झालेला हल्ला नाही. म्हणून इथं बसलेल्या सर्व सन्माननीय मराठा समाजाच्या नेत्यांना माझी विनंती आहे की हा मराठ्यांवरचा हल्ला होता असं म्हणून या हल्ल्याच्या निषेधात सहभागी झालेल्या 18 जाती 12 बलुतेदार समाजाचा पाठिंबा आपण दबवत नाहीत का याचा विचार आपण इथं प्रामाणिकपणे गरजेचा आहे असं मला वाटतं. दुसरा मुद्दा विजय घाडगेजी यांच्यावरती जो हल्ला झाला तो हल्ला हा या राज्यात बसलेलं
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातलं लुच्चे, लपंगे, बलात्कारी, भ्रष्टाचारी या सगळ्यांना मंत्रिपद देऊन बसलेलं जे सरकार आहे त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही कुणीही प्रश्न विचारायची हिंमत करू नये आणि कराल तर काय होईल आम्ही त्याचा विजय गाठी करू असं सांगण्यासाठी केलेला हा दुसरा हल्ला होता. या 2 हल्ल्याची अशी 2 उत्तर आहेत जे आपण इथं अगोदर सगळ्यांनी अत्यंत गांभीर्यानं समजून घेणं गरजेचं असं मला वाटतं. आता यामध्ये दीपक काटे हा रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे. तो दररोज बावनकुळे सोबत भेटतोय आणि सूरज चव्हाण हा अजित पवारांच्या युवा संघटनेचा प्रदेशाध्यक्ष होताच, पण तो महाराष्ट्राच्या युवा धोरण समितीचा जिथे युवकांसाठी धोरण तयार केलं जातं त्या युवा धोरण समितीचा सदस्य सुद्धा आहे. त्या दिवशी आपली डिबेट झाली. त्या दिवशी आपल्याशी संपर्कात होतो दिवसभर. तर त्या दिवशी TV9 न्यूज 18 लोकमत होती. ते म्हणत होते आपण खुश होतो की त्याला पदावून काढलं. मी याच्याशी सुद्धा बोललो होतो की त्यांना मोठा लागला पाहिजे ना. संघटित गुन्हेगारी 50 लोक आले. मी टीव्हीवरती सुद्धा त्या दिवशी भूमिका मांडलेली होती. 50 लोक येतात, एका माणसाला हाणायचा प्रयत्न करतात. तुम्ही 50 या, आम्ही 50 येऊ, पण तुमच्या पुढे नाही का हाणू दाखवा बरोबर तिथल्या कोणाला दिलं नाही. पण हे 50 लोक येतात आणि हाणतात. हे जे काही झालेलं आहे ते संघटित गुन्हेगारी त्यांनी लागू केली का तर लागू केली नाही. असून मला भाषणाकडे जायचं नाहीये. मला पुढच्या मुद्द्याकडे यायचंय की या हल्ल्यांमध्ये आपल्याला माझं तुमचं अभिनंदन आहे की तुम्ही खूप चांगली बैठक घेतली. मला इथल्या सगळ्यांनाच एक विनंती करायची आहे. मी त्या दिवशी पंजाब आपल्याशी सुद्धा बोललो होतो की दीपक काटे यांनी फोन करून समर्थन दिलं. तसंच सॉरी काय दीपक आपले याचे दीपक केदार यांनी समर्थन दिलं. त्याच पद्धतीनं सोमनाथ सूर्यवंशी मारल्या गेले. ओबीसीची चळवळ ज्या मंडल आंदोलनाला माफ करा तुम्हाला मी बोर करणार नाही, शेवटच्या 2 सूचना देतोय. ज्या ओबीसी समाजाला आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला तर संघ आणि भाजपने केला. पण त्यांच्या पाठीमागं आज त्यांनी ओबीसी उभं करण्यात यशस्वी ठरले आणि मराठा ओबीसी वाद हा गेल्या 10 वर्षामध्ये जो लावला गेला आहे त्यामध्ये सुद्धा यशस्वी ठरले. त्यामुळं मला या सूचना देत असताना उपाययोजना शेवटच्या सांगायच्या आहे की आपण सर्वच जण या ठिकाणी आपण एक तर मान्य केलं. महाराजांना तुम्ही सांगितलं की मनोहर भिडेची संघटना आता सगळीकडे पसरलेली आहे. मनोहर भिडेची संघटना तळागाळात पोहोचतीये असं म्हणणं म्हणजे आपण अपयशी ठरतोय. यात आपण मान्य केलं पाहिजे की हे गेल्या 10 वर्षात आपल्या सगळ्या पुरोगामी चळवळीचं हे खरंच तरी आपण अपयश आहे. याआधी आपण प्रामाणिकपणे जर मान्य केलं तर त्याच्यावरती आपण कामाला लागणार आहोत. कारण वजनमूल सभेमध्येच वजनमूल होताना सुद्धा दिसत नाही आपली. त्यामुळं मला असं वाटतं की ह्या आपण मान्य करावं. हे मान्य करून आपण सर्वांनी एकत्रित बसून मराठा संघटना आणि मराठा समाज तळागाळातला मुंबईत जाण्याच्या आधी ग्रामपंचायत मधल्या मराठा समाजाशी आपला संवाद करतोय का ह्याचा विचार करणं फार गरजेचं आहे माधवरावजी. आणि म्हणून त्या समाजासोबतचा आपला संवाद वाढवणे, चळवळीमध्ये वैचारिक केडरकाम केले आणि हा जो लढा आहे जो मी 2 हल्ल्यांचा स्वरूप सांगितला तो संघ आणि त्यांची विचारधारा आणि आपली विचारधारा असा हा लढा आहे. कालच पुण्यामध्ये एका पुस्तकाचं प्रकाशन झालं की संविधान बदलणं का गरजेचं आहे या नावाच्या एका पुस्तकाचं काल पुण्यामध्ये प्रकाशन झालं आणि या हल्ल्याच्या आडून बऱ्याचशा गोष्टी या साध्य केल्या जात आहेत. जनसुरक्षा कायद्यामध्ये तुम्हाला सांगतोय माधवराव, तुमच्यापैकी किती गुन्हे लागले तिथं सगळ्याच नावाची एक डझन गुन्हे. तुमच्यापैकी कुणालाही ज्याला वाटेल तेव्हा जनसुरक्षा कायदा आता लागू झालाय. 6 महिन्याच्या काळासाठी नॉन अवेलेबल ऑफिस अटक न दाखवता तुम्हाला तुरुंगामध्ये टाकण्याचा अधिकार हा आता सरकारला प्राप्त झालेला आहे. तुम्ही बारकाईने तो कायदा वाचला पाहिजे. आणि मला इथं आलेल्या सर्व संघटनांच्या मराठा समाजाच्या राज्यातील नेत्यांना विनंती करायची आहे की हा काळ जो आहे तो आपण एकत्रित घेण्याचा आहे आणि सर्व जाती धर्माच्या संघटनांना एकत्रित घेण्याचा आहे. मला हे आवर्जून सांगायचे ओबीसीची संघटना आपल्यासोबत येईल, दलित संघटना आपल्यासोबत येईल. आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांच्या भूमिका वेगळ्या असू शकतात, बरोबर आहे. तुमची आमची भूमिका वेगळी आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांची भूमिका वेगळी असू शकते. पण वैचारिक लढा आणि तुम्हाला मला जिवंत राहायचं असेल तर आज अशा सर्व जातींच्या संघटनांना एकत्रित आणून आपण या राज्यामध्ये जो जनरल कायर आहे त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस, तो तुम्हाला मला सगळ्यांना गिळायला बसलेला आहे. आणि म्हणून
नाही तर एकट्यामध्ये गाठून जे मारणं चालू झालेलं आहे ते कायद्याच्या भाषेत तुमच्या आमच्यावरती एवढे केसेस टाकले जातील की तुम्हाला मला एक कळणार नाही की कधी आपण तुरुंगामध्ये जाऊ हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथला प्रत्येक जण इथला जो शेवट समारोप करतो इथला जो प्रत्येक जण आहे त्या प्रत्येक जणाचं समाजासाठी प्रचंड मोठं योगदान आहे. प्रत्येकाचं प्रचंड मोठं योगदान आहे. पण 2014 ते 25 या 11 वर्षात काय झालेलं आहे तर आपल्यावरती थोडंसं कार्बन चढलेलं आहे. ते कार्बन या 2 हल्ल्याने आपलं बाजूला निघाले असं समजावं. संकटात संधी शोधली पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवले. त्यामुळं या 2 हल्ल्यांमधून जागा होऊन इथून पुढे आपण संघटित होऊन गाव खेड्यातल्या तरुणांना सोबत घेऊन उद्योग व्यवसाय शेती शेतकरी महिला विद्यार्थी या प्रश्नांच्या संदर्भानं संघटित आंदोलन करूया. आणि यामध्ये मराठा समाजाच्या पोरांना त्याचबरोबर बहुजन समाजाचा हा शब्द मी वापरतो सगळ्या जातीतल्या पोरांसाठी लढा काय आहे आणि कसं लढायचंय आणि संघ कशा प्रकारचं राजकारण आखतोय हे शिकवण्याची केडर काम घेत असाल तर तिथं तुम्ही ज्या जिल्ह्यात म्हणाल तिथं मी आणि आमची टीम पक्ष म्हणून नाही संघटना म्हणून विचार म्हणून संभाजी ब्रिगेड म्हणून मी घडलेलो आहे. त्यामुळे संघटना आणि समाज म्हणून तिथं आम्ही येऊ आणि केडर कॅम्प आमच्या स्वतःच्या पैशाने येऊन घेऊ आणि कसा लढा. संघटना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. ज्याच्या संघटनेच्या नावावरती तुम्ही केडर कॅम्प उभे करा तुमचं लेवल असेल आम्ही येऊ. लढा काय आहे संघ काय करतोय आणि आपल्याला कोणत्या मुद्द्यावरती लढायचंय लढ्याचं स्वरूप कसं असावं ही शिकवण्याची जबाबदारी आमची असेल एवढंच सांगतो. अधिक वेळ देणार नाही. आदरणीय मी माधवराव देवसरकर यांचं अभिनंदन करतो आणि एक विनंती करतो की आपण जसं हा वज्रमुठ मराठा समाजाची घेतली त्याच पद्धतीनं आपणच किंवा आपण सर्वांनी पुढाकार घेऊन ओबीसी SC ST NT BJNT आणि मायक्रो मायनॉरिटी यासह मुस्लिम ख्रिश्चन जैन दलित यांच्या सर्व संघटनांचा एकत्रित पुरोगामी आहे. अशी वज्रमुठ जर घेता आली तर ते नांदेडमध्ये घडावं ही क्रांती होईल आणि ते सुद्धा क्रांतिकारी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपलं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे भोसले त्याचबरोबर सर्व महान विभूतींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व समाजातील महान विभूतींना मी विनम्र अभिवादन करते. आणि इथे उपस्थित सर्व सकल मराठा समाज कारण प्रत्येकाचं नाव घेणं आता शक्य नाही आहे. त्याचबरोबर या विविध ज्या संघटना आहेत आपल्या त्या एकाच पक्षाच्या अनेक खांद्या आहेत. आपण आज एका मूळ उद्देशासाठी एकत्र आलेलो आहोत. वज्रमुठ सभेचं आयोजन माधव भाऊंनी केलेलं आहे ते अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. पण त्याच गोष्टींवर चर्चा होत आहे. तर मला एवढंच म्हणायचं आहे आता की प्रश्न 2-3 जे आहेत ते सगळ्यांनी रिपीट बोलून झालेले आहेत त्याचा मी उल्लेख करणार नाही. पुढे काय करायचं ह्याचं थोडंसं नियोजन की वज्रमुठ सभा तर आहेच राज्यव्यापी अधिवेशन तर हे आहे आणि मी असं घोषित करते जाहीर करते की वज्रमुठ तयार झालेली आहे. आपसातले छोटे छोटे वाद असतील तर त्याला आपण एकत्रित करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. महाभारतातलं एक छोटंसं उदाहरण देते की जब तक है आपस की आंच वो 100 हम 5. जब तक है आपस की आंच वो 100 हम 5. यदि दूसरा कोई करे जांच तो गिने हमें 105. जसं कौरव आणि पांडव होते आपसातील वाद होते पण जेव्हा म्हणजे आता जे राजकीय सत्ता आपल्याला त्रास करत आहे त्याच्यासाठी सकल मराठा समाज हा कायम एक होता एक होईल आणि एक होत राहील. दुसरी गोष्ट एवढीच की आता बंधू मला ज्या विषयावर बोलायचं होतं बांधवाने मांडलं की जनसुरक्षा विधेयक अत्यंत बरोबर आहे. प्रत्येकाने गुगलवर जावं त्या विधेयकाचा अभ्यास करावा त्याच्यामध्ये काय काय लिहिलेले ती सगळी माहिती करावी कारण हे विधेयक पारित होणार तर पावसाळी अधिवेशनात पारित होणार आहे. हे विधेयक पारित होणं म्हणजे एकंदरीत सगळ्या संघटना मोडीत काढण्याचं काम सरकार करत आहे. आपल्या संघटनेचं कार्य संपवलं जात आहे. कार्यकर्ता संपवलं जात आहे. 2 स्तरावरून कार्य संपवण्याचे होत आहे प्रयत्न. एक तर डायरेक्ट आक्रमण करून जो धडाडीचा कार्यकर्ता आहे त्याच्यावर आक्रमण करणे आणि मराठा समाजाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न आम्ही वरच्या पातळीवर अशा
असे मुद्दे काढावे, पुढे काय करायचे, पुढची दिशा ठरवावी. एवढं मी माझं मत व्यक्त करते. वेळ खूप कमी मिळाला, बोलायचं अजून काही होतं पण शक्य नाही. जय हिंद, जय शिवराय. धन्यवाद. मी डॉक्टर शिल्पा शेट्टे पाटील. मला अतिशय अशा सूचना मिळतात, प्राध्यापिका म्हणून बोलू नका, इथे फक्त एक संघटनेचा कार्यकर्ता म्हणून बोला. मी सर्वांना जय जाऊ घालते आणि आपल्या सर्व मावळ्यांना नमस्कार करते आणि माझ्या 2 शब्दाला मी सुरुवात करते. खरं तर ही वज्रमुठ बांधली गेलेली आहे. या वज्रमुठीसाठी म्हणून आपण सर्व बांधव एकत्र आलेले आहोत. मी सर्वांचे इथे स्वागत करते आणि या कार्याला शुभेच्छा पण देते. या वज्रमुठीसाठी म्हणून आपल्याला 2 गोष्टी करायच्या आहेत. आपल्याला स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून एकजूट व्हायचे. मी फार जास्त वेळ घेणार नाहीये. ही जात जी आतापर्यंत बोलली गेली आहे फक्त 3% आहे बांधवांनो. त्या 3% जातीला कशा प्रकारचे नेस्तनाबूत करायचे हे सांगण्याची वेळ आलेली आहे. खरं तर मराठा समाज हा इतका मोठा आहे की या मराठा समाजाला जर हाणून पाडत असतील तर याच्या इतकं दारुण दुःख हे कुठलंच नाहीये. ही सुरुवात आहे. याच्या पुढे फार जास्त मोठा असा विस्फोट होणार आहे जर आपण शांत बसलो तर. आपण ही शांत बसण्याची वेळ नाहीये. तेव्हा वज्रमुठ ही माधवभूमी आज नांदेड जिल्ह्यामध्ये बांधली गेली आहे. तालुक्यामध्ये सुद्धा बांधली गेली पाहिजे. आणि या वज्रमुठीचं हे खूप मोठी असं षडयंत्र जे चालू आहे तर याला आपल्याला हाणून पाडायचे. आणखी एक गोष्ट मला सांगायचे की हा सगळा मराठा जसा एक झाला तसा स्वतःचा प्रत्येक गोष्ट आपली बाजूला ठेवून सगळा मराठा जसा एकत्र झाला तसं आपल्याला एकत्र राहायचे. आणखी दुसरी गोष्ट मला असं म्हणायची की ही संघटना सबळ झाली पाहिजे. जे जिजाऊ संघटना असेल, तानाजी मुशेकर सर आहेत, शाबा संघटना आहे, त्या सगळ्या संघटना एकत्र आल्या पाहिजे. जोपर्यंत एका संघटना एकत्र येत नाही, स्वार्थ बाजूला ठेवत नाही, तोपर्यंत आपल्याला कुणीही आणून पाडत नाही. आणखीन एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, संघटन जोपर्यंत होत नाही. तुम्ही संविधानामध्ये बघा, ज्यांच्या संघटना नाहीये, उदाहरणार्थ शेतकरी संघटना. आज शेतकऱ्यांवर काय वेळ आली आहे, मराठा समाजावर सुद्धा ती वेळ यायला वेळ लागणार नाहीये. त्याच्यामुळं संघटन होणं गरजेचं आहे. मी जास्त वेळ देणार नाही. मला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. सर्वांना सहस्ते म्हणजे राष्ट्रवादी राजमाता जिजाऊ माँसाहेबांना मी विनम्र अभिवादन करते आणि फुले शाहू आंबेडकर या सर्व महामानव महानायकांना मानणारे पदाधिकारी, प्रेमी मराठा आणि बहुजन सर्वच या ठिकाणी जमलेले आहेत. आता सर्वांनी सर्व प्रश्नांवरती जवळपास चर्चा केलेलीच आहे. आपण का पेटून उठावं हे या ठिकाणी महत्वाचं आहे आणि पेटून उठून कृती करणं हे जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. उद्देश सगळ्यांचा एकच आहे, पण त्याच्या उद्देशामध्ये आता प्रत्येक लहान मोठा भाऊ इथे आहे. पण ताईंनी म्हटल्याप्रमाणे स्वार्थ बाजूला ठेवून जसं जरांगेदादांच्या पाठीमागे आपण गेलो होतो, आता या विधेयकाच्या विरोधात आणि सरकारच्या कुटील नियतीच्या विरोधामध्ये आपल्याला सर्वांना एकजुटीने जायचंय. ही वज्रमुठ तयार झालेलीच आहे, पण ती एक बोट कसं मोकळं होणार नाही याची शेवटपर्यंत आपल्याला काळजी घ्यावी लागेल आणि कृती कार्यक्रम ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत आखावा लागेल आणि त्यावरती समिती नेमून प्रत्येक आणि माझ्या घरचं कार्य आहे, माझ्या समाजाचं कार्य आहे, माझ्या बहुजन राष्ट्राचं कार्य आहे, माझ्या सुसंस्कृत महाराष्ट्राचं कार्य आहे. पुन्हा एकदा पुरोगामी सुसंस्कृत महाराष्ट्र आपल्याला निर्माण करायचं आहे. या ध्येयाने पेटून उठलं पाहिजे. जे काही सगळ्या संघटना या ठिकाणी आलेल्या आहेत, सर्वांचा उद्देश, सर्वांचं ध्येय एकच आहे, पण पेटून उठणं तितकंच गरजेचं आहे. आज मीटिंगला आणि परत उद्यापासून थंड हा कार्यक्रम चालणार नाही. मीटिंगला जसं ज्या पद्धतीने आलं त्याच पद्धतीने कार्य करणं आम्हाला महिलांनाही गरजेचं आहे आणि आपल्या बांधवांना सुद्धा. महिला इथं कमी आहे, पण आम्ही शाश्वती देतो की तेवढ्याच मोठ्या संख्येने त्या पेटून उठतील. आम्ही त्यांना प्रेरित करू, कारण प्रत्येकाने इथं हजारोंच्या संख्येने कार्य करणारी ही कार्यकर्ते आहेत, तर ते करणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. जय जिजाऊ जय शिवराय. बांधायची आहे मराठा समाजाची, त्यासाठी ताई तुम्ही येऊन जा. आणि सगळ्यांना माहिती
या ठिकाणी मी अभिनंदन करते आणि सर्वांना माझा मानाचा सस्नेह जय जिजाऊ. आता आपण सगळ्यांना परिस्थिती माहीत झालेली आहे की हा लढा जो आहे, आपण जर बघित असेल की जी भारताचं संविधान आहे, या संविधानाला बदलायचाच हा लढा आहे जो आपल्याला अधिकार दिलेला आहे. प्रवीणदादाचा हल्ला असेल, लातूरचा भाडगे भाऊवर झालेला हल्ला असेल आणि त्याच्यापूर्वी परभणीमध्ये कस्टडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीला मारून टाकलेलं असेल, हे सगळं जर आपण क्रोनॉलॉजी समजून घेतली, त्याच्यानंतर येणारं जनसुरक्षा विधेयक असेल, म्हणजे ज्या काही चळवळी आहेत ह्या चळवळी मोडून काढायच्या आहेत आणि पुन्हा मनुवाद प्रस्थापित करायचा आहे. आतापर्यंत आपण जे काही लढलो ते शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेसाठी लढलो, समाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांसाठी लढलो आणि हा विचार आज आपल्याला घराघरात तळातळात पोहोचायचा आहे. आणि ही जी समाजाची आज वज्रमुठ झाली आहे, ही वज्रमुठीला कुठेही गालबोट लागता कामा नये याची दक्षता एक मराठा सेवक म्हणून मी आणि प्रत्येकाने घ्यायची आहे. आणि थोडं जरी मतभेद झालं की लगेच ऑनलाईन व्यक्तीवर लाईव्ह यायचं, हे धंदे बंद करा. झालेला जर काही असेल आपला वाद विवाद आपसामध्ये मिटवून घेऊ, पण ही झालेली जी आजची वज्रमुठ आहे त्याला कुठेही गालबोट लावू देणार नाही याची शपथ या ठिकाणी आपण घ्यायची आहे. आणि ही जी विचारांची लढाई आहे आपल्याला लढायची आहे. भाषणं भरपूर झालेली आहेत. मला वाटतं आपल्याला पुढं काय करायचं आहे माधव भाऊ, जे काही उद्देश आहे काय करायचंय आणि त्याच्यासाठी तुम्ही आव्हान काय करणार आहात, आपण आता हे घ्यावं. कारण आपण 5चा वेळ दिलेला होता, 5 वाजत आहे, त्यामुळे वेळ कमी आहे. असं होऊ नये की महत्वाच्या कामासाठीच वेळ कमी पडेल. त्यामुळे मला वाटतं आधी ते घ्या आणि मग त्याच्यानंतर हे बघा, भाषण प्रत्येक जण देत आहे आपल्या इथं, प्रत्येक जण बोलणार आहे, प्रत्येकाला बोलावं, म्हणजे लिडरशिप आहेच, ती रक्तातच आहे. त्यामुळं मला वाटतं की आता टू द पॉइंट वर यावं, बस एवढी विनंती करते, थांबते.